कृत्रिम नियंत्रण असं आहे, साधारणपणे आपण सुरुवातीला शेतकऱ्याचा फोन आल्यानंतर बुवा तो सांगतो बुवा गाय आमची माजव आलेली, गेल्यानंतर आपण सुरुवातीला नाही का गाय चेक करून घेतो खरंच माजव आहे का नाही. कारण शेतकरी सांगतो कधी कधी बुवा गाय माजव बुवा सोट टाकते किंवा एकमेक उडते, पण तरी आपण स्वतः हात टाकून नाही का खात्री करून घेतो. त्यानंतर मग आपण ती स्ट्रॉ लोड करून गायच्या गर्भाशयात आपण टाकतो. आता जे डॉक्टरने SMS लावलं तर पूर्ण पारडीच होण्याची शक्यता आहे बा असं. आता याची माहिती आम्हाला HSBC आणि बायफ संस्थेचे डॉक्टर व अधिकारी यांच्यामुळं आम्हाला सर्व ही माहिती मिळाली. HSBC प्रकल्पाअंतर्गत बायफ संस्थेने हे शॉर्टशी म्हणजे तयार केलेलं आहे. त्याच्यापासून आम्हाला 3 कालवडी तयार झालेल्या आहे आणि आमच्या उत्पन्नात निश्चितच भर पडणार आहे. आता सध्या आमचं 15-16 लिटर दूध जातं आहे, त्यापासून आम्हाला 15 ते 16 हजार रुपये उत्पन्न मिळतं आहे आणि माझं सर्व कुटुंब आता या दुधावर चाललेलं आहे. त्या सिमेंट्समुळं आपल्याला कालवडीच तयार झाल्या आणि त्या चांगल्या टाक्याच्या पुढं संगोपन चांगलं व्यवस्थित झालं तर त्यांच्या पण कालवडी अजून चांगलं दूध देणार. ह्या हिशोबामुळं आपल्याला त्या परवडतील. आर्थिक उत्पन्नामध्ये बराचसा फायदा झाला, कारण कालवडी वाढत गेल्यामुळं दुधाचं पण प्रमाण वाढत गेलं आणि दूध वाढलं म्हणजे उत्पन्न वाढलं आणि व्यवसाय वाढत जाणार पुढे. माझे पती लवकर वारलेले होते. बारीक बारीक मुलं असल्यामुळं मग डॉक्टर बोलायला लागले आम्हाला, मावशी असं नाही असं करा. एक गाईचे एवढे आज 20-25 गाई झाल्या, दूध पण भरपूर घेतात. याच्याविषयी बायफ संस्थेने त्यांनी हे केलं ना, सर्व परिवार आमचा एकदम अगदी सुखी आहे. तरी आमचे आता उत्पन्न आम्ही आता लहानच्या मोठ्या खरी चाललो ना, आता इथून पुढं आमचं उत्पन्न अखेर वाढणार. 2-4 लाखच्या पुढंच उत्पन्न होतं, पण आता जास्त झाले. आता 6 गाई आमच्या जनाईला आहे. रोज आता 2च गाई दूध देते, 6 गाई गाभणे. तरी 2 गाईंचं आमच्या जवळजवळ 50-55 लिटर दूध जातं आहे वासरी पिऊन. आमची साधारण एक गाय 30च्या पुढं खाणं जर असलं तर 30च्या पुढं, जर खाणं नसतं तिच्या आता 28-29 असं गाय दूध देते आमची वाली. प्रत्येक गाय जनली एक गोरा विशेष नाही समजा कारवडीच होते. HSBC यांच्यामुळे आम्हाला फायदा झाला, आम्हाला कारवडीच झालेला. दूध तिथं 50 ते 60 लिटर दूध टाकतो. टाकल्यानंतर मला लगेच मेसेज येतो. माझी फॅट आणि माझा जो SNF आहे तो मला दररोज माझ्या मेसेजवरती कळतो. PDF भेटल्यानंतर माझं पेमेंट पण मला महिन्याला वेळेवर भेटतं.